जय हिंद मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाने शेवटी एकदा परवानगी दिलेली आहे। कोणकोणत्या गोष्टीसाठी परवानगी दिली, कोणत्या गोष्टीसाठी परवानगी या ठिकाणी नाकारलेली आहे आणि आता त्याचा परिणाम नेमका चालू असलेल्या शिक्षक भरतीवर कसा होणार आहे आणि या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वसामान्य अभियोग्यताधारकांची नेमकी भूमिका काय असायला पाहिजे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया एक एक करून काय आहे त्या सगळ्या न्यूज। सर्वात पहिल्यांदा तर आपण गुड न्यूज बघणार आहोत, कारण मागच्या एक महिन्यापासून प्रत्येक अभियोग्यताधारकाला एकाच गोष्टीची या ठिकाणी चाहूल लागली होती, कुतूहल निर्माण झालं होतं की निवडणूक आयोगाला जो प्रस्ताव गेलेला आहे त्या प्रस्तावाला परवानगी मिळालेली आहे किंवा नाही, किंवा कधी मिळणार आहे। त्या प्रस्तावामध्ये 2-3 गोष्टी या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या होत्या। प्रस्ताव परिपूर्ण होता, त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणाने वाढल्या होत्या। आता कालच्या तारखेला जर आपण बघितलं, 19 तारखेला शेवटी एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाचा रिप्लाय आलेला आहे। त्या रिप्लायमध्ये जे आहे त्यांनी ज्या 11,085 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे त्या उमेदवारांना नियुक्ती देता येऊ शकते किंवा द्या, अशा प्रकारचा या ठिकाणी जे आहे आदेश म्हणा किंवा परवानगी दिलेली आहे। परंतु त्याच्यामध्ये देखील त्यांनी एक टर्म्स अँड कंडिशन ठेवलेली आहे। ती काय आहे तर ज्या जिल्ह्यामधला किंवा ज्या लोकसभेच्या क्षेत्रामधलं इलेक्शन संपलेलं आहे, मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे आणि जिथे निवडीची प्रक्रिया बाकी आहे, म्हणजे जॉइनिंग लेटर ज्या जिल्ह्यामध्ये मिळालेलं नाही आणि जिथलं इलेक्शन संपलेलं आहे, मतदान संपलेलं आहे, त्या ठिकाणच्या शिक्षकांचं समुपदेशन करून त्यांना जॉइनिंग देता येऊ शकते, अशा प्रकारचं जे आहे या ठिकाणी परवानगी इलेक्शन कमिशनने दिलेली आहे। ही निश्चितपणाने एक प्रकारची गुड न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो, कारण बऱ्याच जणांचा या ठिकाणी हा देखील प्रश्न होता की सर आमची निवड झालेली आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, आमचं समुपदेशनाची तारीख देखील डिक्लेअर झाली होती, परंतु ती आदर्श आचारसंहिता लागू झाल्या कारणाने रद्द करण्यात आलेली आहे। मग आता त्या लोकांसाठी निश्चितपणाने या ठिकाणी फायदा होऊन जाणार आहे की ज्या ज्या जिल्ह्याची इलेक्शन या ठिकाणी संपलेली आहे त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी जे आहे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या समुपदेशनाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करून घ्यायची आहे, अशा प्रकारचा आदेश आहे। कालच्या तारखेला पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला आपल्याला न्यूज बुलेटिन देखील पाहायला मिळालेला आहे। न्यूज बुलेटिन मध्ये देखील सेम हीच गोष्ट या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे। एक समाधानाची बाब आहे की बऱ्यापैकी जी काही प्रक्रिया आहे जी रखडली होती, पूर्णतः ठप्प झाली होती, त्या ठप्प झालेल्या प्रक्रियेला या ठिकाणी कुठेतरी गती आलेली आहे। हा तर झाला प्रश्न की ज्या उमेदवारांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्यांची समुपदेशनाची प्रक्रिया, काउन्सिलिंगची प्रक्रिया बाकी आहे त्यांचं। आता याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण जर मुंबईचं बघितलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये आय थिंक DV पण झालेलं नाहीये, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं नाही, परंतु आता जर मुंबईचं इलेक्शन संपलं तर निश्चितपणाने या ठिकाणी त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होईल आणि त्या लोकांना जॉइनिंग लेटर देखील मिळणार आहे। फक्त आता एकच महत्त्वाचा अडथळा या ठिकाणी आणखी थोडासा दिसतो आहे की 1 मे हा शेवटचा दिवस असणार आहे या शैक्षणिक सत्रामधला, म्हणजे 2 मे सुट्ट्या लागणार आहे, उन्हाळी सुट्टी। मग या दरम्यानच्या कालावधीमध्ये जॉइनिंग होईल का, हा एक फार मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे। बाकी राहतो प्रश्न रयतवाल्यांचा की रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांचं काय, कारण त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजूनही होणं बाकी आहे। त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये याचिका आहे आणि जोपर्यंत त्या याचिकेमधून या ठिकाणी जे आहे या लोकांना दिलासा मिळणार नाही, निकाल तर मी फार लांबची गोष्ट सांगतो आहे, परंतु त्या लोकांना किमान जे आहे इंटरव्हेन्शन दाखल केल्याच्या नंतर हा जो स्टे आलेला आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारची भरती करू शकत नाही, तर तो स्टे किमान उठला पाहिजे। तोपर्यंत जे आहे मला असं वाटतं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा जॉइनिंग असेल ती मिळणार नाही। त्यामुळे आता ते बघावं लागणार आहे की एक्झॅक्टली कोर्टामध्ये नेमका कोणता युक्तिवाद केला जाऊ शकतो आणि कोर्टामधून आपल्याला म्हणजे रयतमधल्या शिक्षकांना
नेमकं काय निर्देश दिले जाऊ शकतात? हा राहिला प्रश्न ज्या उमेदवारांच्या निवड याद्यामध्ये नाव आहे आणि ज्यांना अजूनही जॉईनिंग लेटर मिळालेलं नाही त्यांच्या संदर्भामध्ये. आता दुसरा प्रश्न तुम्हा लोकांचा आणि मॅक्झिमम लोक हेच आहेत की सर आता जो पुढचा राऊंड आहे, कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा आपलं विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल, त्या संदर्भामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने काय म्हटलेलं आहे? तर बघा, मला जेवढी माहिती मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे फक्त जॉईनिंग लेटर देण्याची परवानगी या ठिकाणी मिळालेली आहे. आता इलेक्शन कमिशन काय आपल्या घरचं नाहीये, एक गोष्ट लक्षात घ्या, कारण त्यांनी फार सर्व बाजूने विचार केलेला असू शकतं. त्याच्यामुळे नवीन याद्या लावण्याकरिता त्यांनी या ठिकाणी जे आहे अजून तरी परवानगी दिलेली नाही, फक्त जॉईनिंग लेटरसाठी परवानगी दिलेली आहे. म्हणून आता आपण एक गोष्ट या ठिकाणी समजून जाऊ शकतो, फार निराश होण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाहीये. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की शेवटचा जो टप्पा आहे मतदानाचा शेवटचा टप्पा आय थिंक 1 जून रोजी आहे आणि या संपूर्ण निकालाचा, या संपूर्ण मतदान प्रक्रियेचा जो निकाल आहे तो 4 जून 2024 ला लागणार आहे. 4 जून 2024 ला एकदा निकाल लागला की 5 जून पासून आदर्श आचारसंहिता संपलेली असेल. त्याच्यानंतर जे आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या मार्गाला मोकळा होणार आहे. मग कोणत्याही प्रकारच्या भरतीवरती या ठिकाणी बंदी नसणार, जाहिरातीवर बंदी नसणार, काहीही आपल्याला प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट होणार नाही. सरकार स्थापन जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, परंतु आता तुम्ही म्हणाल की मग सरकार स्थापन होईपर्यंत आपण का थांबायचं का? त्या थांबायची गरज नसते. केंद्रीय सरकारचं आणि आपलं या ठिकाणी जे आहे सरळ संबंध येत नाही, इनडायरेक्टली संबंध येतो. त्याच्यामुळे आपल्याकडे सरकार आहे, राज्य शासन या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहे. आपल्याकडे जे आहे शिक्षण आयुक्त कार्यालय आहे, ते आपल्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणाने पुढची प्रक्रिया राबवू शकतो. म्हणजे 5 तारखेच्या नंतर आपल्या जे काही याद्या आहेत त्यासाठी प्रक्रिया केली जाऊ शकते, कोणतंही बंधन येणार नाही. आता हा महिना लक्षात घ्या की आपण असंच म्हणूया की चालू असलेला जो एप्रिल महिना आहे तो जवळपास संपलेला आहे. फक्त राहतो आहे आपल्याकडे 1 मेचा महिना. ठीक आहे, आपण सर्वजण निराश झालेलो आहे, आपल्याला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, फार घरच्या लोकांच्या टोमण्यांचा आपल्याला दररोज सामना करावा लागत आहे. या सगळ्या गोष्टी आपण समजू शकतो, परंतु काही गोष्टींना इलाज नसतो. त्यामुळे आपल्याला नाईलाज म्हणून का होत नाही, मागच्या आपण 2 वर्षापासून सातत्याने जे आहे संघर्ष करतो आहे, प्रतीक्षा करतोय, त्यामध्ये आणखी 1 महिन्याचं आपल्याला भर टाकावे लागेल. 1 मेचा महिना आपण थोडंसं या ठिकाणी सहन करावं. जून मध्ये बाकी संपूर्ण प्रक्रिया निश्चितपणाने पार पडली जाऊ शकते. आता आपण नेमकं काय करायचं आहे? मेचा आपल्याकडे पूर्ण महिना आहे. मेच्या पूर्ण महिन्यामध्ये आपण आपल्या लेवलवरून अभियोग्यताधारकांचा संघटना असेल, ग्रुप असेल किंवा वैयक्तिक पातळीवर असेल, योग्य त्या गोष्टींसाठी आपण पाठपुरावा करणं आवश्यक आहे. नेमकं आपल्याला पुढचा राऊंड कोणता लावायचा आहे? विथ इंटरव्ह्यूचा लावायचा की कन्व्हर्टेडचा लावायचा का दोन्ही राऊंड एकत्रितपणाने लावायचे आहे? त्या संदर्भामध्ये योग्य त्या व्यक्तीपर्यंत, योग्य त्या व्यक्तीच्या माध्यमातून जे आहे आपण सातत्याने पाठपुरावा करणं आणि संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती रेडी ठेवणं. कधीपर्यंत? आचारसंहिता संपल्यापर्यंत. हे आपलं कर्तव्य आहे. मग त्याच्यामध्ये कन्व्हर्टेड राऊंड लावायला सांगा, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लावायला सांगा किंवा त्याची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्णतः रेडी ठेवून दोन्ही याद्या ॲट अ टाइम लावा. जे काही आपल्याला करायचं असेल ते सातत्याने पाठपुरावा करून या गोष्टी आपण रेडी करून ठेवू शकतो की जेणेकरून आचारसंहिता संपली, आपण समजून जाऊया की 5 तारखेला जरी नोटिफिकेशन नाही आलं तर 6 तारखेला 6 जूनला नोटिफिकेशन येऊन जायला पाहिजे की आता जे आहे प्रिफरन्सेस लॉक करा कन्व्हर्टेडसाठी. एवढी प्रक्रिया आपण रेडी करून ठेवायला पाहिजे की असं व्हायला नको की आचारसंहिता संपली आणि त्याच्यानंतर जे काही छोटे मोठे कामं आहेत ते आपल्याला करावे लागत आहे. म्हणून आपण जे आहे आता शांततेचा काळ आहे. या शांततेच्या काळामध्ये आपण आपल्या स्तरावरून योग्य त्या ठिकाणी पाठपुरावा करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून फार कमीत कमी कालावधीमध्ये जे आहे पुढच्या ज्या काही राऊंड्स आहेत ते लागू शकतील. कारण हा जो संपूर्ण वर्ष आहे, चालू वर्ष आहे, त्यामध्ये थोड्या अंतराने, थोड्या गॅपच्या नंतर पुन्हा एकदा आचारसंहिता लागणार आहे. कारण याच्या पुढे
आय थिंक सप्टेंबरच्या महिन्यामध्ये कदाचित जे आहे आपल्या राज्य शासनाच्या संदर्भामधली आचारसंहिता लागू शकते, कारण विधानसभेचे इलेक्शन्स होऊ शकतात. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, मग ग्रामपंचायत आहे, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या देखील इलेक्शन्स या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे त्याही गोष्टींची आचारसंहिता असणार आहे आणि त्यातल्या त्यात माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी दुसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घ्यावी डिसेंबर महिन्यामध्ये असा आदेश देखील दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याही गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर ठेवाव्या लागेल आणि जास्तीत जास्त जागा याच चालू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये कशा प्रकारे येऊ शकतील त्यासाठी आपल्याला योग्य त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागणार आहे. आणि कृपया करून सर्वांना या ठिकाणी जे आहे कळकळीची विनंती आहे की आपापसामधले जे मतभेद आहेत जे की दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात, ते आपापसामधले मतभेद तुम्ही लोक जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया जी आहे लवकर होणार नाही किंवा गती धरणार नाही. कारण शासनाची बऱ्याच वेळा मानसिकता असते की आपण क्विकली लवकरात लवकर काहीतरी चांगलं करावं, परंतु आपल्यापैकी जे आहे काही व्यक्ती त्यामध्ये खोडा घालण्यासाठी प्रयत्न करतात, चित्रविचित्र मागणी करतात आणि त्याच्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आहे थोड्याफार प्रमाणावरती का होत नाही, रखडत असते. त्याच्यामुळे आपापसामधले मतभेद विसरा. सर्वांनाच फक्त या ठिकाणी जे आहे जॉब हवा आहे, त्याच्यामुळे जॉब लवकरात लवकर कसा मिळेल त्या एका गोष्टीवर फोकस केलं आणि माझ्यासोबत सर्वांना जॉब कसा मिळू शकतो या गोष्टीवर जर फोकस केलं तर आपापसामधले जे मतभेद आहेत ते निश्चितपणाने दूर होतील. सर्वांना जे आहे पुढच्या प्रक्रियेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.